UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। भाजपत जाण्याची इच्छा नव्हती, पण भाजपच्या हायकमांडने आग्रह केल्यामुळे दिल्लीमध्ये जाऊन पक्षप्रवेश केला। TV9 मराठीच्या मुलाखतीमधून एकनाथ खडसेंचा मोठा दावा। JP नड्डांनी मफलर घातल्यामुळे माझा भाजपमध्ये प्रवेश, महाजन फडणवीसांकडून विरोध असू शकतो। नड्डांचा प्रभाव कमी होतोय की काय, मनात प्रश्न, एकनाथ खडसेंकडून शंका व्यक्त। शहांच्या बैठकीमध्ये सीएम पदावर कोणतीही चर्चा नाही, माध्यमातील बातम्यांना अजित पवारांकडून पूर्णविराम। तर मला सीएम करा अशी शहांकडे मागणी केल्याच्या बातमीमध्ये कोणतंही तथ्य नाही, अजित पवार यांचं स्पष्टीकरण। महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होऊ नये असं माझं मत, मैत्रीपूर्ण लढतीच्या प्रस्तावाच्या चर्चांवर दादांकडून भूमिका स्पष्ट। विधानसभेआधी बारामतीमध्ये युगेंद्र पवार आणि जय पवार सक्रिय, युगेंद्र पवारांची बारामतीमध्ये स्वाभिमान यात्रा, तर जय पवार सुद्धा गणपती मंडळांना दिवसभर भेटी देणार। माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला आजपासून सुरुवात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः 15 लाभार्थी कुटुंबांना भेटून संवाद साधणार। आठवडाभरामध्ये 1 कोटी कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प। भाजपच्या अंतर्गत सर्वेनुसार विधानसभेला लोकसभेची पुनरावृत्ती, भाजपच्या गोटामध्ये भीती, पवार गटाला रोखण्यासाठी दादांना भाजपकडून खास ऑफर, रोहित पवारांचा दावा। देवेंद्र फडणवीसांच्या कृपेने सीबीआयकडून माझ्यावर गुन्हा दाखल, फडणवीसांच्या कृपेने मला कधीही अटक होऊ शकते, अनिल देशमुखांचं वक्तव्य। मालवणमध्ये पुतळा तयार करण्यासाठी गंजलेल्या साहित्याचा वापर, सूत्रांची माहिती, पोलीस चौकशीमध्ये जयदीप आपटेकडून माहिती लपवण्याचा प्रयत्न होतोय अशी शक्यता। नागपूर ड्रंक अँड ड्राईव्ह मध्ये बावनकुळे कुटुंबाचा संबंध नाही तर लफाछपवी का, फडणवीस राज्याच्या गृहमंत्री पदाला लायक नाहीत, फडणवीस सर्वांशी समान वागणार का, संजय राऊतांचा सवाल। मनोज जरांगे 16 सप्टेंबर पासून पुन्हा उपोषण करणार, मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी लावून धरणार। फडणवीसांनी मराठ्यांच्या विरोधात टीम तयार केली, मराठा विरोधामध्ये बोलणाऱ्या भाजप आमदारांना सोडणार नाही, जरांगेंचा इशारा। मला कुणीही मॅनेज करत नाही, हिम्मत असेल तर माझ्या मागे ईडी सीबीआय लावून तपास करा, मनोज जरांगे यांचं आव्हान। पुणे जमीन प्रकरणामध्ये 25 एकर जमिनीचा ताबा याचिकाकर्त्याला 3 महिन्यात द्यावा, सुप्रीम कोर्टाचा निकाल। संबंधित प्रकरणात कोर्टाकडून लाडकी बहीण योजना बंद करण्याचा इशारा दिला होता। आमदार अपात्रता प्रकरणी शिवसेना राष्ट्रवादीची सुनावणी पुन्हा लांबणीवर, पुढील सुनावणी बुधवारी होण्याची शक्यता। शरद पवार गटाची आज गोंदियामध्ये शिवस्वराज्य यात्रा, रोहित पवार आणि अनिल देशमुख, अमोल कोल्हे उपस्थित राहणार। जलसंकट दूर झाल्यामुळे मराठवाड्याला मोठा दिलासा, जायकवाडीच्या 12 दरवाजांमधून गोदापात्रामध्ये 6288 क्युसेक्स वेगानं विसर्ग सुरू। पश्चिम रेल्वे मार्गावरील 10 लोकल लवकरच 15 डब्यांच्या होणार, 1 ऑक्टोबर पासून अंमलबजावणी, तर लोकलच्या 12 फेऱ्यांची संख्याही वाढवली जाणार। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।